तुम्ही तुमचं आयुष्य स्वतःच्या आवडीने जगण्याच्या ऐवजी म्हणजे फक्त दुसऱ्याच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जगतायत का हो? म्हणजे वाटतं का असं कधी शांत बसल्यानंतर घरच्यांची अपेक्षा की ह्याच फील्डमध्ये जा, समाजाची अपेक्षा या वयातच सेटल हो, मित्रांची अपेक्षा त्यांच्या हिशोबाने वागण्याची. आपण प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली आपला स्वतःचा गळा आपण स्वतःच दाबतोय. रात्री झोपताना मनात एकच दडपण, एकच विचार: मी बेस्ट डॅड, बेस्ट मम्मी, बेस्ट सून आहे का? यांच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकतोय का? विचार करा. ज्या आयुष्याची सूत्र ऍक्च्युली आपल्या हातात, स्वतःच्या हातात असायला हवी होती, तुमच्या हातात असायला हवी होती, ती सूत्र तुम्हीच इतरांच्या अपेक्षावर सोडलीत. आणि आज आपण या अपेक्षांच्या मानसिक दडपणापाठीमागचं सायकोलॉजी म्हणजेच स्वतःचं आयुष्य मुक्तपणे जगण्याचा मार्ग समजून घेणार आहोत. आता सायकोलॉजीमध्ये या मानसिक टेन्शनला आपण एक्सपेक्टेशन बर्डन म्हणतो, किंवा तुम्ही सोशल प्रेशर हे एक ऐकलं असेल. आपला सबकॉन्शियस माइंड आहे ना, लहानपणापासून एकच गोष्ट शिकलो की दुसऱ्यांना नाही म्हणण्याच्या ऐवजी म्हणजे त्यांना खुश ठेवलं की आपण चांगलं वाटतो. जेव्हा आपण इतरांच्या अपेक्षा पूर्ण करायला धावतो ना, नकळतपणे आपण आपलं स्वतःचं ध्येय, आपल्या क्षमता सुद्धा विसरून जातो आपण हे. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या स्वप्नांचा विचार करता, त्यांचं स्वप्न जगण्याचा विचार करता, त्यांची स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेस आपल्या मेंदूमधील जो ताणाचा हार्मोन आहे ना, स्ट्रेसचा हार्मोन आहे ना, कॉर्टिसॉल म्हणतात त्याला, तो वाढतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्याच आयुष्यामध्ये निगेटिव्ह वाटायला लागतं, निराश वाटायला लागतं. सारखं आपण फेल जातोय की काय, आपल्या अपयशाची भीती वाटायला लागते. दुसऱ्यांच्या अपेक्षाचं ओझ आहे ना आपल्या मनावरती साचणं लक्षण आहे की तुम्ही तुमच्या स्वतःच्या निर्णयांवरती ठाम राहण्याची किंवा निर्णय क्षमताच तुमची कमी झालेली आहे एक प्रकारे. आता या मानसिक स्ट्रेसमधून, ओझ्यामधून बाहेर पडण्यासाठी मी तुम्हाला एकदम सोप्या टिप्स सांगणार आहे. एक म्हणजे आपल्या अपेक्षांच्या विरुद्ध इतरांच्या अपेक्षा हे आपल्याला लिहायच्या. म्हणजे काय करायचंय? एक कागद घ्या, वहीचं कोणतंही पान, आणि त्या पेजवरती 2 कॉलम करा. एका बाजूला लिहा माझ्या आयुष्यात माझे स्वप्न काय आहेत, माझ्या अपेक्षा काय आहेत, जे मला माझ्याकडून आहेत आणि ते पूर्ण मीच करणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला लिहायचंय बरं का, दुसऱ्या बाजूला लिहा इतरांच्या माझ्याकडून काय अपेक्षा आहे. तुम्हाला लगेच तिथल्या तिथं क्लिअर होईल. ज्यावेळेस तुम्ही लिहिताल ना, त्यावेळेस तुम्हाला क्लिअर होईल की तुम्ही तुमच्या स्वप्नांकडे लक्षच देत नाहीये. तुमचा जो ट्रॅक आहे ना, तोच इकडे तिकडे भरकटतोय. ज्यापेक्षा तुमच्या ध्येयाशी जुळत पण नाहीयेत ना, त्या हळूहळू सोडायच्यात, पण आधी समोर ते क्लिअर तर करा. ओके. आणि दुसरं, प्रामाणिक एकदम एकदम सेट बाउंड्रीज करायच्यात, आपल्याला बाउंड्रीज सेट करायच्यात. आपल्याला प्रामाणिक संवाद ठेवायचा आहे. काही असू द्यात, लोकांना स्पष्टपणे आणि प्रेमाने बोलायला शिकायचे. तुमचा माझ्यावर या गोष्टीबद्दल विश्वास आहे, ओके, थँक्यू त्याच्यासाठी. पण या विषयावरती माझे विचार वेगळे आहेत ना. म्हणजे लोकांना आवडतं म्हणून तुम्ही ती गोष्ट करणार नाही ना. त्यांना आवडते म्हणून तुम्ही गुलाबजाम खाणार नाही ना. तुम्हाला पावभाजी आवडते ना. इथं तेच आहे. ज्यावेळेस तुम्ही तुमचं स्वतःचं मत ठामपणे मांडताना, तेव्हा लोक तुमच्यावरती विनाकारांच्या अवास्तव अपेक्षा लादत नाहीत. ओके. म्हणजे मला गोड आवडत नाही हे जर तुम्ही शांततेत स्पष्टपणे प्रेमाने सांगितलं, तर उद्या तुम्हाला गोड खाण्याची जबरदस्ती नसणार आहे. हे समजतंय का? फक्त आपल्याला क्लिअर सांगायचे. लक्षात ठेवा, प्रत्येकाची लाईफस्टाईल, प्रत्येकाची जीवनशैली, प्रत्येकाचं आयुष्य आणि प्रत्येकाचं ती प्रवासाची वेळ वेगळी असते. मॅच्युअर टाइम तो वेगळा असतो. तुम्ही जगाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जन्माला आलेले नाही. तर मी स्पेशली सांगते, पुनर्जन्मावर माझा तर विश्वास नाही. जी तुमची स्वतःची स्वप्न आहेत ना, ती स्वप्न तुम्ही पूर्णपणे साकार करण्यासाठी आत्ता जन्माला आलायत ना. मग जर हे सामाजिक आणि कौटुंबिक अपेक्षांच्या ओझ्याखाली तुमचा आत्मविश्वासच खचत असेल, तर मग काहीतरी जी गडबड आहे ती ओळखावी लागणार ना. आणि ती जी गडबड असते ना, ती आपल्या मनशक्तीमध्ये आहे. आणि तीच म्हणजे तो अंतर्गत ताण, जो आतमधला ताण आहे, मानसिक क्षमता आहे, जे ओझं आहे, ते चेक करण्यासाठी फ्री मानसिक टेस्ट तुम्हाला पिन केलेली आहे कमेंट, सो चेक करा.
आणि जर तुम्हाला वाटलं की नाही बाबा आता मला बस झालं दुसऱ्यांच्या अटींवर जगणं, आता मला माझ्या स्वतःसाठी, माझ्या अटींवर, माझ्या स्वप्नांसाठी जगायचं, तर मनशक्ती नेटवर्क तुमच्यासाठी तुमचा पार्टनर बनायला तयार आहे. हे शिकवण्यासाठी पार्टनर बनायला तयार आहे. याच्यासाठी करायचं काय? ज्यांनी हा व्हिडिओ शेअर केला ना तुमच्याशी, त्यांना कॉन्टॅक्ट करा, डिटेल्स त्यांच्याकडून माहीत करून घ्या आणि मनशक्ती नेटवर्कला कनेक्ट करा. चला मग स्वतःला बदलूयात. ऑल द बेस्ट.